नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पूर्व परीक्षेच्या पेपरमध्ये नेमकं काय करायचे, आपल्याला कसा पेपर टॅकल करायचा आहे, थोडीशी एक स्ट्रॅटेजी आपण आज बघणार आहोत। का तर खूप लोकांना प्रेशर असतं, खूप मुलांना प्रेशर असतं, यार उद्या पेपर आहे, मी काय करणार, कसं करणार, मला टेन्शन आलंय उद्याच्या पेपरचं। तर काही काळजी करू नका, आता काळजी करण्याची गरज नाहीये, शेवटपर्यंत बघा फक्त हे लेक्चर, तुम्हाला व्यवस्थित कळून जाईल की नेमकं आपल्याला काय करायचंय, आपण शांतपणे राहून पेपर कसा सॉल्व्ह करायचे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क वेळेमध्ये कसे मिळू शकतात आणि जास्तीत जास्त प्रश्न आपले बरोबर कसे येऊ शकतात हे आपण आता इथे बघणार आहोत। तर बघा, सुरुवातीला एक बेसिक गोष्टी सगळ्यांनाच माहिती असतात, पण तरी सुद्धा एकदा आठवण देण्यासाठी सांगेल, काळजीपोटी म्हणा कसंही म्हणा, पण एक आठवण म्हणून सांगेल की विसरू नका हॉल तिकीटची झेरॉक्स जी आहे, प्रिंटआउट जी आहे ती घ्यायला, 2 प्रिंटआउट ठेवा सोबत, काही होत नाही। त्याचबरोबर तुमचा जे आयडेंटिटी प्रूफ असतं, आयडी प्रूफ असतो, जो ओळखीचा पुरावा आपल्याला लागतो, ज्यामध्ये मग तुम्ही आधार कार्ड सुद्धा घेऊ शकता, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, यापैकी कोणतंही एक आयडी प्रूफ जे असेल तुमचं, त्याचे 2 प्रिंटआउट सोबत ठेवाल। जीएसचा पेपर जो असतो त्यासाठी एक प्रिंटआउट लागते आणि सीसॅटच्या पेपरसाठी एक प्रिंटआउट लागते। आपले 2 पेपर होतील, सो 2 पेपरसाठी 2 प्रिंटआउट लागतील। तर या एका आयडी प्रूफच्या, कोणत्या तरी एकच आयडी प्रूफ, त्याच्या 2 प्रिंट घ्या, झेरॉक्स घ्या, आणि तो जो आयडी आहे ज्याची झेरॉक्स घेतलेली आहे तो ओरिजिनल आयडी सुद्धा तुम्हाला सोबत ठेवायचा आहे। जर तुम्ही आधार कार्डच्या 2 झेरॉक्स घेतलेल्या आहेत तर आधार कार्ड ओरिजिनल जे आहे ते सुद्धा सोबत ठेवायचं आहे। हे आपल्याला एक्झाम हॉलमध्ये घेऊन जावं लागतं, बरोबर, तिकडे सबमिट करावं लागते झेरॉक्स, आणि आयडी ओरिजिनल जो आहे तो दाखवावा सुद्धा लागतो। त्याचबरोबर तुमचे जे पेपर सोडवण्यासाठी जो पेन असतो, तर आपल्याला ब्लॅक पेनच हवा असतो, तिथे काळा बॉल पेन जो असतो, मोस्टली मी सजेस्ट करेल तो 10 रुपयाला एक रेनॉल्डचा पेन मिळतो बघा, काही प्रमोशन वगैरे नाही करत आहे रेनॉल्डच्या पेनचं, पण तो पेन चांगला आहे, जाड टीप असते, त्याने सर्कल करणं पटकन होतं आणि चांगला आहे, इझी आहे, ठीक आहे। सो काळा बॉल पेन जो असतो थोडा जाड टीपचा घेऊन जाल, काळ्या रंगाचा, ठीक आहे। आणि एक पेन नका नेऊ, 2-3 पेन सोबत न्या, जर एखादा पेन मध्येच बंद पडला, तिथे काही मागत नाही बसू शकत आपण कोणाकडून, कोण देती नाही, तेवढं वेळेत गडबडीत असतं सगळेजण आपल्या आपल्या पेपरच्या, तर कोण नाही देत, सो आपल्यासोबत एक्स्ट्रा असलेले नेहमी चांगलं। त्याचबरोबर इतर गोष्टी ज्या आहेत कोविडमुळे आपल्यासाठी गरजेच्या, जसं की तुमचं मास्क असलं पाहिजे, सॅनिटायझर असलं पाहिजे, सो तिथेही देतात आपल्याला केंद्रावरती, पण आपलं सोबत असलं पाहिजे, एक आपल्या सेफ्टीसाठी काळजीपोटी, आणि मास्क तर कंपल्सरी आहे, असलंच पाहिजे, नाही तर पेपरमध्ये बसू नाही देणार। त्याचबरोबर घड्याळ सोबत ठेवा डेफिनेटली, कारण वेळ जी असते ती आपल्याला कळत नाही आणि आपण लिहत राहतो प्रश्न, 100 प्रश्न आहेत, 25 प्रश्न सोडून झाले आणि कळालं तुम्हाला की 1 तास होऊन गेलाय, बाकीचा वेळ तुम्हाला आता 75 प्रश्न सोडवायचे आहेत, कसं करणार? तर एक टाइम बघण्यासाठी आपल्याकडे घड्याळ असलं पाहिजे डेफिनेटली। असं स्मार्ट वॉच नका नेऊ, साधं वॉच असलं पाहिजे, साधं घड्याळ असलं पाहिजे, स्मार्ट वॉच चालत नाही, ठीक आहे। सो घड्याळ सोबत कॅरी करा जेणेकरून टाइम बघणं, कारण की केंद्रावर जे घड्याळ असतात ते बरोबरच असेल किंवा चालत असेल, बंद असेल, सांगू शकत नाही, सो आपल्या हातात एक घड्याळ असलं पाहिजे, मोस्टली ते बेंचवर समोर शेजारी ठेवलं तरी चालेल तुमच्या प्रश्नपत्रिकेच्या, जेणेकरून आपण तिथे बघू शकतो, वेळ आपल्याला कळेल किती वेळ झालेली आहे, काय एक प्रॉपर वेळ दिली गेली पाहिजे, कारण आपल्याकडे 2 तास आहेत पण 100 प्रश्न आहेत आणि जीएसचा पेपर आहे, वेगवेगळे विषय आहेत, त्यामध्ये थोडीशी आपल्याला माइंडसेट चेंज पण लगेच करावा लागतो दुसऱ्या विषयासाठी, सो नाही म्हणलं तरी वेळ पुरत नाही, ठीक आहे। काहींचा होतो लवकर पेपर, पण ते आता त्यांच्या प्रॅक्टिसवर डिपेंड आहे, तुमची किती प्रॅक्टिस झालेली आहे त्यावर ते डिपेंड असतं। त्याचबरोबर जेव्हा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये जाता तेव्हा तुम्हाला तिथे तुमची उत्तरपत्रिका जी आहे ती सर्वात आधी दिली जाते, बरोबर, तर त्यावर तुमचा जो बैठक क्रमांक आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे, चुकू नका, चुकू देऊ नका, आणि चुकलंच तर पटकन ते चेंज करून घ्याल उत्तरपत्रिका, चुकू देऊ नका, चुकलं तर तिथल्या जे असेल एक्झामिनर त्याला ते सांगा आणि ती मिस्टेक हे करून घ्या, कारण उत्तरपत्रिका खूप महत्त्वाची आहे, नाहीतर तुम्हाला कळलं की तुम्ही खूप चांगला पेपर गेला, खूप चांगले स्कोर आला, पण तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये क्रमांकच तुम्ही चुकीचा टाकला, रिझल्टच येणार नाही, बरोबर, दुसऱ्या कोणाला जाईल रिझल्ट। सो असं करू नका, असं होऊ देऊ नका, बैठक क्रमांक व्यवस्थित टाकायचा, उत्तरपत्रिकेवरती जे काही नाव आहे परीक्षेचं किंवा तुमची साईन असेल, किंवा मग पुढे नंतर तुम्हाला जी प्रश्नपत्रिका दिली जाईल त्यावर सुद्धा तुम्हाला नंबर टाकावा लागतो, तो सुद्धा नंबर टाकून घ्यायचा, आणि सेट जो आहे तो जेव्हा आपल्याला उत्तरपत्रिकेवर टाकायचा असतो थोडंसं त्यासाठी वेळ घ्या, वेळ घ्या म्हणण्यापेक्षा थोडं थांबा,
काही वेळेस काय होतं, एक्झामिनरकडून सुद्धा गडबड होऊन जाते. एक्झामिनर सेट जे आहे ते इकडून द्यायचं असतं, तर कधी इकडून वाटायला सुरुवात करतो, त्यामुळे आपल्याला वेगळा सेट येतो, किंवा काहीतरी सेट वेगवेगळे होऊन जातात, नंबर चुकतात. कधी कधी काय होतं, एक्झामिनर पुन्हा सगळ्यांचे पेपर काढून घेतो आणि म्हणतो अरे सॉरी थांबा, मला परत वाचू द्या सगळ्यांना पेपर, माझ्याकडून चुकला सिक्वेन्स. तर असं होऊ शकतं, त्यामुळे थोडी घाई नका करू. सेट शेवटी लिहा, जेव्हा सगळं वाटून झालं एक्झामिनरचं पेपर आणि काही गडबड नसेल झाली, म्हणले की हा ठीक आहे आता टाका, एक्झामिनर म्हणेल की हा सेट नंबर टाकून द्या, तर टाकून द्या. शेवटी टाका सेट जो असेल ए बी, जे संच असतो आपल्या प्रश्नपत्रिकेचा तो व्यवस्थित घ्याल सगळं करून, कारण हे सगळ्या बेसिक गोष्टी आहेत पण ह्या गरजेच्या आहेत, कारण इथेच मग आपण आउट होतो बरोबर रेसमधून. सो इथपर्यंत काही मिस्टेक झाली नाही पाहिजे. यानंतर आपला मेन वेळ आहे बरोबर. आता काही वेळेस काय होतं, प्रश्नपत्रिका दिली जाते, सील असतं, काही लोक करतात चिटिंग वगैरे, असं सीलमधून बघायचा प्रयत्न, एवढं काही नाही. आपल्याकडे वेळ आहे तर ॲटलिस्ट तुम्ही सीसॅटच्या पेपरमध्ये काय करू शकता, लवकर पेपर मिळतो थोडा, तर प्रश्नपत्रिका मिळते, तर मागे काही फॉर्म्युले किंवा जे आपल्या अक्षर मालिकेसाठी आपण A to Z लिहून ठेवू शकतो, काही गणिताचे फॉर्म्युले लिहून ठेवू शकतो, काही गोष्टी करून ठेवू शकतो. GS मध्ये एखादा डेटा तुम्हाला वाटत असेल की आपण पेपर सॉल्व करता करता विसरू शकतो, हा डेटा पटकन आपण जसे दारिद्र्याचे आकडे वगैरे जे आहेत लिहून ठेवू शकता तुम्ही, किंवा लोकसंख्येचे काही आकडे लिहून ठेवू शकता. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पटकन सोपं होतं ते नंतर पेपरमध्ये लिहिताना. ओके, सो या काही बेसिक गोष्टी झाल्या. तर आता नेमका जो GSचा पेपर आपल्या हातात आला, मग आपण आता पेपर कसा सोडवायचा, कसा टॅकल करायचा बरोबर. 2 तास असतात आपल्याकडे, 100 प्रश्न असतात आणि यासाठी 200 मार्क्स असतात. तर एका प्रश्नाला तुम्ही जर पाहिला तर आयडियली एका प्रश्नासाठी 1 मिनिट 20 सेकंद एवढा आपल्याकडे वेळ असतो. तुम्ही जर कंबाईनची परीक्षा पाहिली तर कंबाईनच्या परीक्षेमध्ये एका तासात 100 प्रश्न सोडवायचे असतात, म्हणजे हा कंबाईनपेक्षा डबल वेळ आपल्याकडे आहे बरोबर. तर इतका वेळ आहे. सो प्रत्येक प्रश्न तुम्हाला काय करायचा आहे, काळजीपूर्वक वाचायचा आहे. काळजीपूर्वक का वाचायचं आहे, काळजीपूर्वक म्हटलं कारण तुम्हाला जेव्हा प्रश्न दिला जातो, आयोग प्रश्न देत असताना काही प्रश्न असतील एखाद दुसरा की त्यामध्ये तुम्हाला दिलं जाईल की दिलेले पुढील विधानांपैकी कोणतं विधान बरोबर आहे आणि ते आपल्याला चूज करायचं असेल ऑप्शनमधून. पण आयोग काय करतं, आपल्या माइंड सोबत खेळत असतं. आयोग काय करतं, तिथे बरोबरच्या जागी हे जे वर्ड आहेत ना, यांपैकी एखादा त्याला कॉम्प्लिमेंटरी शब्द जो असतो तो देतो. जसं की बरोबरच्या जागी आयोग काय करणार, सत्य आहे, सत्य म्हणजे सुद्धा बरोबरच, किंवा असत्य नाही. आता ज्यावेळी असत्य नाही येतं ना, आपण इतक्या घाईत असतो की आपण असत्य या शब्दावरच फोकस करतो आणि उत्तर आपल्याला बरोबरवाला लिहायचं तर आपण चुकीचं वाला उत्तर देऊन येतं. आणि ऑप्शन आयोगाने तसा चुकीचा पण दिलेलाच असतो तिथे आणि आपण नेमकं तोच ऑप्शन सिलेक्ट करून येतो, कारण आपण पेपरच्या गडबडीत असतो. म्हणून म्हटलं प्रश्न काळजीपूर्वक वाचा. ज्यावेळी तुम्हाला दिसतंय असत्य नाही, असत्य नाही याचा अर्थ काय, तर सत्य आहे. असत्य नाही म्हणजे काय, सत्य आहे म्हणजेच बरोबर. ठीक आहे, किंवा योग्य, योग्य म्हणजे सुद्धा बरोबर, किंवा अयोग्य नाही, अयोग्य नाही म्हणजे सुद्धा काय, बरोबर. बरोबर. त्याचबरोबर चुकीचे नाही म्हणजे सुद्धा बरोबर. चुकीचे नसलेले, अयोग्य नसलेले हे जे शब्द असतात ना, कन्फ्यूज करून टाकतात, पण याचा अर्थ काय होतो, या सगळ्या शब्दांचा अर्थ होतो बरोबर. मग एक काम करा, जेव्हा तुम्ही प्रश्न वाचणार ना, जेव्हा यांपैकी कुठलाही शब्द तिथे प्रश्नामध्ये असेल तेव्हा त्याच्यावर एक अशी क्रॉस करा आणि तिथे लिहा बरोबर. म्हणजे तुम्हाला कळेल की आता आपल्याला बरोबरवालं विधान निवडायचं आहे. कारण चूक बरोबर हे आपल्यासाठी फॅमिलियर वर्ड आहेत, जसं की आपण लहानपणापासूनच चूक बरोबर हे आपल्याला कळतं, म्हणून सत्य असत्यपेक्षा पण चूक बरोबर आपल्याला पटकन कळतं. तर चूक बरोबर हे तिथे लिहा म्हणजे तुम्हाला पटकन कळेल. 1 मिनिट 20 सेकंद आहेत. प्रॉपरली आपण प्रश्न वाचून ऑप्शन बघून जे पण आपले एलिमिनेशन असेल जे ते असेल ते सर्व करून आपण उत्तर लिहू शकतो. वेळ इनफ आहे. फक्त आपल्याला शांतपणे व्यवस्थित काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा आहे. हायपर होऊ नका. हायपर झालात तर आपण काय करतो, गडबडीमध्ये काहीतरी चुकून ठेवतो बरोबर. तसंच जसं बरोबर हा शब्द आहे तसं चूक या शब्दासाठी पण काही ठिकाणीच तुम्हाला दिलं जाईल की वरील विधानांपैकी चुकीचं विधान निवडा, पण बऱ्यापैकी तिथे काय दिलं जातं, असत्य विधान निवडा किंवा सत्य नाही. कोणतं विधान सत्य नाही म्हणजे कोणतं विधान असत्य आहे, कोणतं विधान अयोग्य आहे म्हणजे कोणतं विधान चूक आहे, कोणतं विधान योग्य नाही. योग्य नाही याचा अर्थ सुद्धा काय, तर अयोग्य आहे म्हणजे चुकीचं आहे. बरोबर नसलेले, बरोबर नाही याचा पण अर्थ काय होतो, चूक. तर असे शब्द सुद्धा असतील तर त्याच्यावर आधी टिक करा आणि तिथे
चूक हा शब्द लिहून घ्याल, म्हणजे तुमचं जे उत्तर आहे ते पटकन आणि तुम्ही जे उत्तर अपेक्षित आहे आयोगाला तेच आपण उत्तर देऊ शकतो. नाहीतर आपण या शब्दांना पटकन वाचण्यामध्ये किंवा वेळ गडबड करत असू, आपण जर तिथे शांतपणे काळजीपूर्वक प्रश्न नाही वाचला तर आपलं उत्तर चुकू शकतं. बरोबरचं चूक आणि चूकचं बरोबर करू शकतो. तर ही काळजी तिथे घ्याल. आणि तुम्हाला माहितीच आहे की 1/4 नेगेटिव्ह मार्किंग आहे आपल्या पेपरमध्ये. सो इथे तुमचं कसं असतं की तुम्ही जर 4 प्रश्न सोडवले आणि तुमचे 4 प्रश्न जर चुकले तर जो एक प्रश्न बरोबर आलेला आहे त्या एका बरोबर प्रश्नाचं उत्तर या 4 प्रश्न चुकलेल्यामुळे काय होतं, कट होतं. म्हणजे तुमचे 2 मार्क काय होतात, नेगेटिव्ह होतात, मायनसमध्ये जातात. एक प्रश्न बरोबर कट होऊन जातो तुमचा 4 प्रश्न चुकल्यामुळे. पण चांगलं आहे, 4 प्रश्नाला 1 प्रश्न तर रेशिओ चांगला आहे. सो जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आधी 1/3 होती पण आता 1/4 नेगेटिव्ह मार्किंग आलेली आहे. सो आपल्यासाठी फायदेशीर आहे की तुम्ही काय करू शकता, जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करू शकता. जास्तीत जास्त म्हणजे लगेच 100 प्रश्न नका करू, हे पण खूप एक्स्ट्रीम होतं. आणि कमीत कमी जरी तुम्हाला प्रश्न अटेम्प्ट करायचे असतील तर एक 80 तरी करा. 1/4 नेगेटिव्ह मार्किंग आहे, मी म्हणेल 80 क्वेश्चन्स तरी ट्राय करा किंवा 75च्या खाली जाऊ देऊ नका तुमचं जे काही अटेम्प्ट करण्याचा नंबर आहे तो. ठीक आहे. सो एक 75 to 95च्या रेशिओमध्ये मग जे तुम्हाला मधला अंक वाटेल तिथपर्यंत करा. पण जास्तीत जास्त जे प्रश्न आहेत ते अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा, कारण नेगेटिव्ह मार्किंगची आहे ती 1/4 आहे. ओके. आणि एक गोष्ट सांगेल की जो विषय तुमचा आवडता आहे, जीएसचा पेपर हातात आल्यानंतर एवढे सगळे विषय आहेत, पण त्यातला जो विषय तुमचा आवडता आहे, तुम्ही ज्या विषयाबद्दल कॉन्फिडंट आहात की इथे माझे 15 पैकी 12-13 प्रश्न तरी बरोबर येतील किंवा 10 प्रश्न तरी बरोबर येतील, हे मला गॅरंटी आहे किंवा वाटतंय की हा विषय आपण पटकन करू शकतो, जो सोपा आहे. बघा, शेवटी आपल्याला माहिती असतं आपला आवडता विषय किंवा आपल्याला कशाबद्दल जास्त नॉलेज आहे, आपण प्रॅक्टिस केलेली असते प्रश्नपत्रिका सोडून, तर आपल्याला कळतं की कुठे आपला जास्त चांगला स्कोर येतो. सो असा विषय काय करायचा आहे, तुम्हाला पेपरच्या सुरुवातीला सोडवायचा आहे. यामुळे काय होतं, जर आपल्याला कळालं की अरे मग आपल्या ओळखीचे प्रश्न असतात, एकतर ते आपल्याला कळतात आणि त्याची उत्तर आपल्याला येतात, मग आपल्याला अरे यार सोपा पेपर आहे, एक पॉझिटिव्हिटी येऊन जाते, एक मेंटली आपण पॉझिटिव्ह होऊन जातो, एक चांगली एनर्जी मिळते आपल्याला. जर आधीच तुम्ही असा विषय घेतला जसं की फिजिक्स, एखाद्याला फिजिक्सचं काही माहिती नाही आणि सुरुवातीलाच घेतलं फिजिक्स सॉल्व्ह करायला आणि फिजिक्सचं काही आलं नाही, एकही प्रश्न आला, लगातार 5 प्रश्न, काहीच येत नाहीये, आपण इतकं नेगेटिव्ह होऊन जातो की नाही पेपर फार कठीण आहे, आता काही होणारच नाही, तेच डोक्यात राहतं आणि शेवटपर्यंत मग काहीच होत नाही. सो एक पॉझिटिव्हिटी येते आपल्याला आपला आवडता विषय असल्यामुळे. सो आवडता विषय जो आहे तो सुरुवातीला घ्या. आणि नक्कीच जर आवडता विषय तुम्ही घेतला आणि तो जर तुम्हाला कठीण वाटतोय तर जेन्युअनली पेपर कठीण असेल तर थोडा वेळ सोडून द्या, तो पुढचा विषय घ्या. ठीक आहे. काही लोकांचं असतं की सुरुवातीपासून पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत जाणार, काही लोक त्यांच्या विषयाच्या चॉईसनुसार घेतात. तरी तुमची चॉईस आहे, अगेन की तुमच्यावर आहे कोणता विषय तुम्हाला सुरुवातीला सोडवायचा आहे किंवा मग पहिल्यापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत जायचं आहे सिक्वेन्सनी, तुमच्यावर आहे. पण मोस्टली सिक्वेन्स मी म्हणेल, एक पर्सनल सजेशन देईल की नका करू सिक्वेन्स फॉलो, कारण काय होतं काही वेळ तुमचा संच जो असतो ना, सेट जो असतो त्यामध्ये शफल झालेला असतं, कोणाला पॉलिटी पहिला असतं, कोणाला पॉलिटी शेवटी असतं, मध्ये जॉग्राफी, कोणाचं सुरुवातीला हिस्ट्री असतं, कोणाचं मध्ये हिस्ट्री असतं. जर तुमचा फेवरेट सब्जेक्ट सुरुवातीलाच आहे तर काही प्रॉब्लेम नाही, मग तुम्ही जा सिक्वेन्सने. पण नाहीये, जर तुमचा जो विषयच आवडता नाहीये किंवा ज्याचा अभ्यास जास्त नाहीये तोच विषय तुम्हाला पहिला प्रश्न दिसतोय, नका करू, पुढे जा. ठीक आहे, नंतर करा ते. ओके. असं एक स्ट्रॅटजी तुम्ही वापराल जेणेकरून तुम्हाला फायदा होईल, एक चांगला आपला माइंडसेट बनून जातो आणि उत्तरं आपले बरोबर यायला लागतात. ठीक आहे. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं पेपरमध्ये काय आहे तर पेपर सोडवत असताना, जीएसचा पेपर म्हणा किंवा सीसॅटचा पेपर म्हणा, एलिमिनेशन मेथड जी आहे तिचा आपल्याला स्ट्रॉंगली वापर करायचा आहे. बघा, एक प्रश्न तुम्हाला इथे मी दाखवलेला आहे, एलिमिनेशन मेथड नक्की का वापरायची आहे, काय फायदा होतो ते तुम्हाला इथे क्लिअर होईल आणि कसा फायदा होतो. काय प्रश्न आहे, भूखंड अपवहनाचे योग्य पुरावे कोणते? 2019चा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा प्रश्न होता हा. आता हा प्रश्न तेवढाही सोपा नाहीये, तेवढाही कठीण नाहीये, पण ठीक आहे, आपल्याला यातल्या काही गोष्टी माहिती आहेत पण काही गोष्टी आपल्याला कळत नाहीयेत किंवा कन्फ्युजिंग वाटतंय. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर दिलंय जिक्सॉ फीड, भ्रंशमूलक प्रवाह, विविध क्षेत्रातील जीवाश्म आणि प्रावरणामधील अभिसरण. आता जर तुम्ही व्यवस्थित हा प्रश्न पाहिला तर विविध क्षेत्रातील जीवाश्म, आपल्याला हे कळतं की तुम्ही ऐकलेलं असतं, जेव्हा भूखंड अपवन सिद्धांत आपण अभ्यासतो तर आपण ऐकलेलं असतं की हां
भरपूर ठिकाणी सारख्या प्रकारचे जीवाश्म प्राणी किंवा मग जे इतर वनस्पती आहे या गोष्टी ज्या आहेत, जीवाश्म म्हणजे बरोबर सजीव ना, प्राणी वनस्पती ह्या गोष्टी किंवा मग इंधन म्हणा खनिजे म्हणा, तर या ज्या काही गोष्टी आहेत या बऱ्याचशा ठिकाणी सारख्या आढळलेल्या आहेत. हे आपण ऐकलेलं असतं, म्हणजे याच्यावरून तुम्हाला कळतं की हा पर्याय तर बरोबरच असणार आहे. जर तुम्हाला कळलं इथे की क बरोबर असणार आहे, तुम्ही ऑप्शन जर पाहिले अ ड ब ड अ आणि क अ आणि ब, क कुठे दिसतंय, इथे आहे का क, नाहीये, एलिमिनेट करा. इथे आहे का क, नाहीये, एलिमिनेट करा. शेवटी आहे का क, नाहीये, एलिमिनेट करा. उरला हा ऑप्शन जिथे अ आणि क आहे, म्हणजे 101% पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. मिळाले 2 मार्क लगेच. तर अशा प्रकारे एलिमिनेशन मेथडचा आपल्याला वापर करायचा आहे. मग ही मेथड योग्य ठिकाणी वापरायची आहे. जसं की तुम्हाला मल्टिपल क्वेश्चन्सचा प्रश्न असेल, बरोबर, मल्टिपल ऑप्शन्सचा प्रश्न असेल अशा प्रकारे, किंवा विधानांचे जे प्रश्न असतात त्या ठिकाणी आपल्याला एलिमिनेशन मेथडचा वापर करायचा असतो. किंवा मग जोड्या जुळवत असताना सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर चारपैकी कोणती एक जोडी तुमची योग्य जुळली, तर ऑप्शनमध्ये जर असं असेल की त्या एकाच ठिकाणी तो अंक आहे किंवा एक जोडी, ही जोडी जी आहे ती एकाच ठिकाणी योग्यपणे जुळते, लगेच आपल्याला ऑप्शन देता येतं ना, तर सिलेक्ट करता येतं, उत्तर लगेच मिळतं. एक जोडी जरी जुळली तरी आपलं बाकी एलिमिनेट करून आपलं उत्तर निघतं, राईट. सो अशा प्रकारे करायचं आहे. जोड्या जुळवासाठी आणखी एक टेक्निक सांगेल, असं नाही की 100% ते अप्लायच होते, पण बहुतांश वेळी ती होते. काय म्हणेल की आणि कधी वापरायची हे अजून महत्त्वाचं आहे. ज्यावेळी या 4 जोड्यांमधून एकही जोडी किंवा एकही तुम्हाला जोडी जुळवता येत नसेल, काहीही तुमच्या ओळखीचं नसेल, अशा वेळी ती मेथड वापरायची की या 4 जोड्या ज्या आहेत, ज्या जुळवायच्या आहेत जोड्या, तर जेव्हा तुम्हाला ऑप्शन दिले जातात तर ऑप्शनमध्ये बघायचं 3 3 1 3, हा झाली ब ची जोडी, अ ची जोडी झाली 1 1 2 1, क ची झाली 4 4 4 4 आणि ड ची झाली इथे 2 2 3 2. ठीक आहे. मग आता तुम्हाला कळतंय की अ ला बऱ्यापैकी 1 दिलंय म्हणजे अ ची तुम्ही 1 सोबत जोडी, ब ला बऱ्यापैकी 3 दिलंय, ब ची 3 सोबत जोडी, क ला बऱ्यापैकी 4 दिलंय मग 4 सोबत, ड ला 2 आहे मग 2 सोबत, आणि हा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही मग उत्तर देऊ शकता. पण ही मेथड सगळीकडेच अप्लाय नाही होत. ज्यावेळी आपला अटेम्प्ट कमी झालेला आहे प्रश्नांचा आणि ज्यावेळी आपल्याला काहीच येत नाहीये जोड्या जुळवांपैकी, चौघांपैकी एकही, तेव्हा तुम्ही ही मेथड वापरू शकता, ज्याने उत्तर निघतं. एकतर ही मेथड असते आणि काही ठिकाणी 1 2 3 4 हा जो जोड्यांचा सिक्वेन्स असतो हा सुद्धा बरोबर असतो. सो 2 आहे. आता इथे ट्रायल अँड एरर, तुमचे नशीब कोणतं तुम्ही टिक करताय हे म्हणू शकतो आपण. तर अशा प्रकारे तुम्ही हे वापरू शकता, ही सुद्धा स्ट्रॅटजी. जर तुमचा अटेम्प्ट कमी होत असेल, जर तुम्हाला वाटत असेल की अजून सोडवण्याची गरज आहे, काहीतरी अंदाज लावायचा आहे, तेव्हा तुम्ही असा अंदाज लावू शकता, बरोबर. पण अजून एक मेथड सांगेल की अंदाजे उत्तरापर्यंत तुम्ही कसं पोहोचू शकता, कसं उत्तर अंदाजे देऊ शकता आणि योग्य उत्तर देऊ शकता. पुन्हा एकदा, हे जे अंदाजे उत्तर काढणं वगैरे आहे ते तिथे नाहीये जिथे तुम्हाला काही येतं. इथे आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला अर्ध्या गोष्टी येते आणि अर्ध्या गोष्टी येत नाहीये. स्टेटमेंटचा प्रश्न आहे, विधानांचा प्रश्न आहे, तर तुम्हाला 2 विधानं येत आहे, 2 विधानांबद्दल माहिती नाही, मग कसा अंदाज लावायचा. तर बघा, पहिली गोष्ट, ज्या विधानांमध्ये काही एक्स्ट्रीम शब्द असतात. एक्स्ट्रीम शब्द म्हणजे काय, जसं की फक्त, ही योजना फक्त याच शहरापुरती मर्यादित आहे, फक्त शब्द दिलाय, बरोबर. आता काही योजना असू शकतात फक्त त्या याच्यासाठी, किंवा काही गोष्टी असू शकतात फक्त, पण मग त्या आपल्याला माहिती असतात बऱ्यापैकी. ज्यावेळी आपल्याला काहीच माहिती नाही त्यावेळी फक्त हा शब्द आलाय तर तो ऑप्शन अधिक चुकीचा आहे, कन्सिडर करून घ्या. किंवा बरोबरच, योग्यच, हे जे च लावलेलं असतं ना, हे स्टेटमेंट एक्स्ट्रीम होतात, हे स्टेटमेंट चुकीचे असतात. चुकीचेच आहे च लावलंय तर हे थोडं कसं होतं, एक्स्ट्रीम होतं. एक्स्ट्रीम स्टेटमेंट जे वाटतात ना ते चुकीचे असतात शक्यतो. आणि जिथे म्हटलंय की सर्वच राज्यांचा विकास चांगल्या प्रमाणात झालेला आहे, तर मग सर्वच जे आहे ना, तर हे सर्व नसतं, काहीतरी त्याला एक अपवाद असतो ना, मग सर्व एक्स्ट्रीम झालं. सो पण असे जे स्टेटमेंट आहे किंवा असे जे शब्द आहेत ते ज्या विधानामध्ये येतात ते विधान चुकीचं असतं मोस्टली. ठीक आहे. तर हे तुम्ही वापरून अंदाजे उत्तरापर्यंत पोहोचू शकता. अजून एक गोष्ट काय करू शकता की तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. ठीक आहे, 4 स्टेटमेंट दिलेले आहेत, यातले 2 स्टेटमेंट तुम्हाला माहिती आहेत आणि तिसरं पण तुम्हाला माहिती आहे. समजा 3 स्टेटमेंट तुम्हाला माहिती आहे की 100% हे स्टेटमेंट काय आहेत, बरोबर आहेत,
आणि तुम्हाला चौथ्या स्टेटमेंटबद्दल बरोबर आहे की चुकीचं आहे हे माहिती नाही आहे, काहीच नॉलेज नाही आहे त्याबद्दल, तुम्ही अंदाज पण लावू शकत नाही, अशा वेळी काय करायचं, थोडीशी रिस्क घ्यावी लागणार आहे आपल्याला, ऑप्शन नाही, अशा वेळी सर्व विधाने बरोबर हा पर्याय टिक करून द्यायचा. आता चुकलं तर चुकणारच आहे, पण जर असेल ते बरोबर तर आपल्याला माहिती नव्हतं यामुळे मार्क्स नको जायला, सो सर्व विधाने बरोबर टिक करून द्यायचं. ओके, पण माहिती असलं की चौथं चुकीचं आहे तर ते करायचं नाही, चौथं चुकीचं आहे तर चुकीचंच आहे, मग अ ब क बरोबरवालं विधानच निवडायचं. पण जेव्हा माहिती नाही आहे चौथ्याबद्दल काहीच तेव्हा सर्व विधाने बरोबर ऑप्शन टिक करायचं. 4च्याच बदलत नाही, 3 स्टेटमेंट जरी असलं तरी सेम मेथड वापरा, 2 माहिती 1 माहिती नाही आहे, करून द्या सर्व बरोबर. पण जर माहिती असेल हे चुकीचं आहे तर ते चुकीचंच आहे, अ आणि ब बरोबर असेल. ठीक आहे, कधी करायचं पुन्हा एकदा सांगते, विधानांचं प्रश्नामध्ये तुम्हाला सिंगल क्वेश्चन दिले की फॅक्च्युअल क्वेश्चन दिले, एखाद्या शहराचं नाव विचारलं काहीतरी प्रश्न देऊन किंवा डेटा विचारला एखादा, तर तिथे नाही एलिमिनेशन मेथड किंवा अंदाजे उत्तरं काढायचे, तिथे तुम्हाला माहितीच असलं पाहिजे बरोबर उत्तर काय आहे. ठीक आहे, माहितीच असलं पाहिजे, त्याशिवाय तुम्ही हे करू शकत नाही. नेक्स्ट, पेपर झाला, मग जीएसचा पेपर तुमचा इथे ऑलमोस्ट संपतो. जेव्हा अजून एक गोष्ट तुम्ही काय करू शकता, बरं त्यातल्या त्यात जेव्हा तुम्ही पेपर सोडवता, सुरुवातीला आपण काय करतो, जनरली जे प्रश्न आपल्याला येत आहेत 100% गॅरंटी आहे, काही लोक काय करतायत सुरुवातीला 100% गॅरंटीवाले प्रश्न सॉल्व करतात. त्यानंतर आणखी काय करतो आपण, तर आणखी आपण एक गोष्ट करतो ती म्हणजे जेव्हा तुमचे प्रश्न पहिले सोडून होतात जे तुम्हाला 100% माहिती आहे ते, त्यानंतर दुसऱ्यांदा आपण काय करतो, जे 50-50 टाईपवाले क्वेश्चन होते ते आपण सॉल्व करतो. 50-50 हे झाले 100% बरोबर, हे झाले 50-50 चान्सेसवाले, इथे आपण 50-50 लॉजिक लावतो. आणि तिसऱ्या राऊंडमध्ये आपण काय करतो, जर आपल्याला दिसतंय की आपला खूपच कमी अटेम्प्ट झालाय तर आपण अंदाज लावायला सुरुवात करतो, टोके मारून. मग इथे जे न येत असलेले प्रश्न आहेत ते सुद्धा आपण सॉल्व करतो. तुम्ही 3 राऊंड करू शकता, ही सुद्धा योग्य पद्धत आहे. किंवा मग तुम्ही काय करू शकता, 2 राऊंडमध्ये करू शकता, जसं की पहिल्या राऊंडमध्ये 50-50 आणि 100% करू शकता आणि नेक्स्ट राऊंडमध्ये अटेम्प्ट किती झालंय बघून न येत असलेल्यांचा अंदाज लावून एलिमिनेशन जे पण आहे ते वापरून तुम्ही उत्तर काढू शकता. ठीक आहे, सो अशा प्रकारे करा आणि ही गडबड होऊ नका देऊ की उत्तर तुम्हाला कळालं उत्तर बरोबर आहे आणि 100% तुमचं उत्तर बरोबर आहे तुम्हाला कळालं आणि तुम्ही जेव्हा उत्तरपत्रिकेवरती राऊंड करायला जाता तेव्हा चुकून आधीच्याचं किंवा पुढच्याचं आपण उत्तर करून देतो. आणि म्हणजे हा इतका मूर्खपणा होतो की आपल्याला जे हातचे 2 मार्क आहेत ना ते आपण घालवून टाकतो. आणि अजून एक गोष्ट ते माहिती आहे की हे सांगायची गरज नाही, असे सर्कल्स असतात तर याच्या इथेच गोल करा, ह्याच्या बाहेर नका तुमचं सर्कल जाऊन देऊ, हे मोठं नाही झालं पाहिजे, कन्सिडर नाही केलं जात ते उत्तर, बरोबर. किंवा तुम्ही 2-2 गोल रंगवले हे पण कन्सिडर नाही होते, तर बेसिक आहे फार. ठीक आहे, सो अशा काही मिस्टेक्स आहेत त्या होऊ देऊ नका, व्यवस्थित काळजीपूर्वक बघायचं कोणत्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि ते त्याच प्रश्नाच्या समोर रंगवलं गेलं पाहिजे. तर तुमचा आता जीएसचा पेपर कंप्लीट झाला. मग एकतर पेपर तुम्हाला चांगला गेला असेल, सोपा गेला असेल, किंवा पेपर खूप अवघड गेला असेल किंवा मीडियम गेला असेल. आणि ज्यांचा अभ्यास नाही झाला उगाच पेपर दिला त्यांना काही कळतं चांगला गेला, सोपा गेला, अवघड गेला, काही नाही, त्यांच्यासाठी नॉर्मल राहतं. पण ज्यांच्यासाठी पेपर खूप चांगला गेलाय त्यांनी सुद्धा जमिनीवर राहा, पुढचा पेपर आपल्याला द्यायचा आहे जो सीसॅटचा पेपर आहे. काय होतं, पेपर चांगला गेला जीएसचा याच्याने सीसॅटच्या पेपरला काही लोक कॅज्युअली घेतात आणि एखाद दुसऱ्या मार्काने अडून बसतात पेपरमध्ये, नंतर शेवटी जेव्हा फायनल रिझल्ट येतो एखाद दुसऱ्या मार्कने प्री जाते. का जाते, कारण आपण सीसॅटला कॅज्युअली घेतलेलं असतं. बरं, ज्यांचा पेपर अवघड गेलाय, जीएसचा पेपर ज्यांना अवघड गेलाय ते लोक काय करतात, जीएसच्या पेपरचं इतकं टेन्शन घेतात की मधला जो ब्रेकचा वेळ असतो कंटिन्यू डोक्यात जीएसचा पेपर अवघड गेला, आता तर आपलं नाहीच झालंय, नाहीच होणार आहे या मेंटॅलिटीमध्ये राहतात. आणि सीसॅटचा पेपर जरी तिथे ते करू शकत होते स्कोर चांगला तरी सुद्धा त्या नेगेटिव्ह मेंटॅलिटीमध्ये राहून काय होऊन जातं, सीसॅटच्या पेपरकडे जास्त लक्ष जात नाही आणि सीसॅटला सुद्धा फोकस होत नाही. कारण सीसॅटचे पॅसेज सोडवताना तुम्ही एकदम माइंड तुमचं शांत असलं पाहिजे आणि प्रॉपर वेळेत ते झालं पाहिजे, बरोबर. सो तिथे आपण मेंटॅलिटी जी आहे ती तुमची चांगली असली, मेंटली स्टेबल असलो पाहिजे आपण, राईट. एकदम हवेत पण नसायला हवंय आणि एकदम तुम्ही नाहीच झालं काही याच्यात पण नाही. सीसॅटचा पेपर आहे, टेन्शन घेऊ नका, सीसॅटचा पेपरच खूप महत्त्वाचा आहे, उगाच ठेवला नाही या आयोगाने तो. ठीक आहे, सो जीएसचा पेपर कसाही जाऊ दे तो तिथेच सोडून द्या, चांगला गेलाय तिथेच सोडून द्या, वाईट गेलाय तिथेच सोडून द्या, मीडियम गेलाय तिथेच राहू द्या. सीसॅटचा पेपर सोडवायचा आहे आपल्याला आता आणि याचा विचार करा की सीसॅटचा पेपर आपण वेळेत कसा सोडवू शकतो. ठीक आहे, मग कसा सोडवायचा सीसॅटचा पेपर, तर सगळ्यात आधी गोष्ट की उतारे आता तुम्हाला जे असतात, पॅसेज जे असतात, एकतर तुम्ही कसा सोडवता
हा पॅटर्न जो असतो सीसॅटमध्ये काही लोक काय करतात, मॅथ्स रिझनिंग आधी सोडवतात, उतारे शेवटी ठेवतात, बरोबर. आता अगेन ती चॉईस तुमची आहे, ठीक आहे. तुम्हाला पेपर सोडवण्याचा क्रम जो आहे ती चॉईस तुमची आहे, ठीक आहे. तुम्हाला जसा योग्य वाटतो तसा क्रम तुम्ही सोडवू शकता. पण बघा, यामध्ये तुम्ही उतारे जर आधी सोडवलं ना तर फायदा होतो, कारण उताऱ्याच्या प्रश्न कसे असतात, हातचे असतात, तिथे काही जास्त एवढे एफर्ट्स नसतात घ्यायचे. कसं होतं, शेवटी जर उतारे ठेवले तर वेळ नाही पुरत. आधी जर तुम्ही उतारे सोडवले ना, आणि प्रॉपर वेळ देऊनच सोडवावे लागतात उतारे, बरोबर. पूर्ण तुम्हाला 2 तासामध्ये उतारेच नाही सोडवायचे, 1 तास द्या उतार्यांना, ठीक आहे. आणि त्यामध्ये सर्व उतारे 50 प्रश्न आहेत, सोडून द्या. त्यातले जरी 40 प्रश्न बरोबर आले, आणि आलेच पाहिजे ते तर, कारण एवढं काही अवघड नसतं, ठीक आहे. एखादा इंग्लिशचा आणि सायन्सचा जर पॅसेज असलं तर थोडंफार आपलं होतं तिथे गोंधळ, पण मग बाकी उतारे आपल्याला बऱ्यापैकी जमतात. 30 तरी प्रश्न मिनिमम तिथे बरोबर आले तरी आपल्याला चांगला स्कोर येऊन जातो सीसॅटमध्ये, बरोबर. तर उतारे जे आहेत ते उतारे आता आपण जेव्हा सोडवत असतो त्यावेळी काय होतं, काहींचं असं असतं की उतारे आधी वाचू की प्रश्न आधी वाचू. काही लोक काय करतात, उतारे वाचतात मग प्रश्न वाचतात आणि उत्तर सोडवत असतात. काही लोक काय करतात, प्रश्न आधी वाचतात मग उतारा वाचतात, उतार्यामध्ये प्रश्नामधले प्रश्न जे शब्द आहेत ते हायलाईट करतात आणि मग ते उत्तर शोधून लिहितात. तर दोन्ही मेथड योग्य आहे, तुम्हाला जी सूट होते. कारण तुम्ही आधी उतारे सोडवले असतील, जर प्रॅक्टिस केली असेल तर तुम्हाला कळेल की तुमचं कोणत्या पद्धतीने लवकर होतंय. उतारे आधी वाचून नंतर प्रश्न बघून लवकर होतंय, की प्रश्न बघून उतारे वाचून नंतर उत्तर काढलं तर लवकर होतंय. सो ते तुमच्यावर आहे. आणि ज्यांनी सोडवलेच नाहीयेत कधी उतारे, तर मग त्यांना सजेस्ट करेल आधी प्रश्न वाचा, प्रश्नामधले जे शब्द आहेत मेन कीवर्ड्स ते हायलाईट करा उतारा वाचत असताना, आणि मग उत्तरं तुम्ही काढू शकता. पण तुमच्या लक्षात राहिले पाहिजे प्रश्न, नाहीतर नुसते प्रश्न वाचून मग उतारे वाचण्यात काही पॉईंट नाही. ते लक्षात पण राहिले पाहिजे ते शब्द. प्रत्येक वेळी तुम्ही, सीसॅटचा पेपर असा आहे की तुम्हाला तिथे प्रश्न 80 आहेत, बरोबर. सीसॅटच्या पेपरमध्ये 2 तासाची वेळ आहे, प्रश्न 80 आहे, 200 मार्क आहेत, बरोबर. पण प्रश्न जरी कमी असल्या तर इथे तुम्हाला वेळ जरी मिळतोय, ठीक आहे, वेळ जरी मिळतोय, 1.5 मिनिटाचा वेळ तुम्हाला इथे मिळतोय, 1 मिनिट 50 सेकंद. पण इथे काय होतं, सीसॅटमध्ये आपला वेळ जातो, आणि कसा जातो हे कळत सुद्धा नाही. म्हणजे तुम्ही पानं जरी पलटत बसाल ना 10 वेळा, त्यात सुद्धा सेकंदनी जरी वेळ गेला ना, सीसॅटसाठी खूप मॅटर करतो. सो व्यवस्थित काळजीपूर्वक जे करणार ते सीसॅटमध्ये तुमचं माइंड तिथेच असलं पाहिजे, दुसरे विचारच नकोय सीसॅटच्या पेपरमध्ये. फक्त पेपरवर आणि आन्सर कीवर फोकस असला पाहिजे. जेव्हा उतारे सोडवता तेव्हा इथे सुद्धा तुम्हाला अंदाजे किंवा जे एलिमिनेशन मेथड आहे त्याचा वापर खूप चांगला करता येतो. का करता येतो, कारण इथले सुद्धा जे स्टेटमेंट असतात त्यामध्ये तुम्हाला जर सर्व किंवा फक्तच च असलेले जे शब्द आहेत, सर्वच, योग्यच, बरोबरच असं जे दिलेलं असतं ना, ते पण खूप एक्स्ट्रीम होऊन जातं, बरोबर. तर एक्स्ट्रीम प्रश्न व्यवस्थित बघायचं, ठळक शब्दावर फोकस करायचा, आणि तो प्रश्न आपण किंवा ते स्टेटमेंट आपण चुकीचं आहे एलिमिनेट करून देऊ शकतो, बरोबर. त्याचबरोबर उतारे सोडवताना सगळ्यात बेसिक गोष्ट ही लक्षात घ्या की तुमचं जेवढं जीएसचं नॉलेज आहे, तुमचं जेवढं जगाबद्दल नॉलेज आहे, सगळं बाजूला ठेवा. उतार्यामध्ये जर म्हटलंय भारत हे राज्य आहे, भारत हा देश नाही, हे उतार्यामध्ये म्हटलंय तर भारत राज्यच आहे. आपल्याला जरी माहिती असलं भारत देश आहे तरी ते लॉजिक तिथे वापरू नका. उतार्याने म्हटलंय भारत राज्य आहे तर भारत राज्यच आहे, ठीक आहे. तर इथे तुमचं नॉलेज वापरायचं नाही, स्वतःचं ज्ञान विसरून जे काही उतारे आहेत ते उतार्यामधलं तुम्हाला जे आहे ते तिथे लिहायचं आहे, तिथले उत्तरं काढायचे आहेत. हां, जेव्हा सायन्सचे उतारे असतात तिथे तुम्ही स्वतःचं नॉलेज वापरलं तर चालेल, थोडेफार फॉर्म्युला वगैरे किंवा काही गोष्टी सायन्सच्या उतार्यामध्ये ठीक आहे, पण फक्त सायन्सच्या, त्यातल्या त्यात फिजिक्समध्ये, ठीक आहे, फार फार फिजिक्समध्ये. बाकी ठिकाणी डोकं लावायला जाऊ नका. जे उतार्यात दिलंय ते नॉलेज तिथे वापरा, तुमचं स्वतःचं नाही, ओके. सो या काही बेसिक गोष्टी. त्याचबरोबर आता तुम्हाला उतारे जे आहेत ते तुम्ही सोडवताय, बरं, पण मग तुम्हाला असं जाणवलं की सायन्सचा एखादा उतारा आहे तर तुम्हाला खूप टफ वाटतोय, तुम्ही सध्या ठेवून दिला, आणि इंग्लिशचा उतारा मोस्टली मराठी मीडियमच्या स्टुडंटना काय होतं की इंग्लिश उतारा जमत नाही, तो तुम्ही ठेवून दिलाय. तर काय करायचं, बाकीचं पेपर सोडून घ्यायचा, ते उतारे ठेवून द्यायचे. शेवटी जर वेळ मिळाला तर नक्कीच तुम्ही ते उतारे व्यवस्थित वाचून सोडू शकता. पण वेळ नसेल मिळत तर काय करायचं, 10 प्रश्न, बरोबर, एका उतार्यात 5 प्रश्न असतात, 2 उतार्याचे राहिले 10 प्रश्न. 10 प्रश्न तुमचे सोडवायचे राहिलेत. A B C D 4 ऑप्शन असतात, 4 पैकी कोणतं तरी एकच ऑप्शन, मोस्टली बी किंवा सी घ्यायचं, मधले 2 ऑप्शन घ्यायचे, बी किंवा सी, कोणतं तरी एक ऑप्शन. 10च्या 10 प्रश्नांचं एकच ऑप्शन टिक करून द्यायचं. पुन्हा हे करत असताना तुमच्या रिस्कवर करा. नंतर म्हणायचं नाही मॅडमनी सांगितलं होतं आणि प्रॉब्लेम झाला. हे कधी करायचं, जेव्हा आपला अटेम्प्ट कमी झालाय, आपल्याला कळतंय की नाही आपला स्कोर कमी येऊ शकतो, आपलं चुकतंय, तेव्हा तुम्ही हे करू शकता. कारण बघा, नेगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. 10 मधून जर तुम्ही बी सलग केलं किंवा सी सलग केला, आता बी जरी सलग केलं
बी तुम्ही जर पाहिलं की 10 मधून 4 प्रश्नांचं तरी बी उत्तर असेल किंवा 3 प्रश्नांचं जरी असेल, प्लसमध्येच आहोत. तुम्हाला काय म्हटलं की 4 प्रश्न जर चुकले तर 1 प्रश्नाचे मार्क कमी होतात. तुमचे जर 4 प्रश्न बरोबर आलेत बी टिक करून किंवा 3, आपण कमीत कमी 3 घेऊया, ठीक आहे. 3 जर बरोबर आलेत, ठीक आहे, तर किती 2 मार्काचा एक प्रश्न असतो, म्हणजे 3 बरोबर आलेत तर 6 मार्क्स तुम्हाला इथे मिळत आहे. पण तुमचे चुकले किती, 7 चुकले. 7चं नेगेटिव्हमध्ये जेव्हा जाईल 1/4 आहे, म्हणजे इथे 2 प्रश्नांचं, आता मी अप्रॉक्स करून 2 पकडते, ठीक आहे. तर तुमचे किती प्रश्न, 2 प्रश्नांचे मार्क्स कट होतील, म्हणजे किती कट होतील, 4 मार्क्स कट होतील 7 प्रश्न चुकल्यामुळे, बरोबर. पण ठीक आहे ना, 6 मधून 2 तर तुम्हाला मिळतंय, म्हणजे काहीच न करण्यापेक्षा 10 प्रश्न सोडून देण्यापेक्षा 2 मार्क मिळत आहे, हे पण योग्य आहे. फार फार वाईट कंडिशनमध्ये आपण 2च प्रश्न योग्य येतील असं समजून घेऊया, की जर सगळे बी सिलेक्ट केले किंवा सगळे सी सिलेक्ट केले, सगळे ए केले किंवा सगळे डी केले, त्यापैकी 2 तरी उत्तरं बरोबर येतील. 2 बरोबर आले म्हणजे 4 मार्क तरी मिळाले. आणि तुमचे चुकतील 8 चुकले म्हणजे 2 प्रश्नांचे मार्क कट होणार, म्हणजे 4 मार्क कट होणार. काहीच नाही, 0. मायनसमध्ये पण जात नाही, प्लसमध्ये पण नाही, 0 पण मेंटेन होते. या केसमध्ये काय होतं, इन केस जर बरोबर आले जास्तीत जास्त तर आपला स्कोर वाढतो. सो सोडण्यापेक्षा सोडवा म्हणजे ही मेथड वापरा, ठीक आहे. लगातार प्रश्न सोडण्यापेक्षा लगातार एकच उत्तर द्या. जे तुमचे असं नका करू की तुमचे प्रश्न सोडवलेत तुम्ही, समजा 1 2 3 आणि चौथा नाही सोडवला, मग 5वा, त्यानंतर मध्ये 6 7, 8वा प्रश्न नाही सोडवला, 10वा, असं मध्ये प्रश्न आहेत आणि सगळ्याचे बी केले. हे नका करू. लगातार प्रश्न असतील तर म्हटलं, ठीक आहे. सो हे सुद्धा लक्षात ठेवा. आणखी एक गोष्ट, बुद्धिमत्तामध्ये सुद्धा तुम्ही एलिमिनेशन मेथड जी आहे तिचा वापर करू शकता, प्रश्न आणि पर्याय बघून व्यवस्थित. जसं की गणिताचे प्रश्न जे असतात, गणितामध्ये तुम्ही जर पाहिलं, मी तुम्हाला उत्तरांसाठी तर सांगितलं एलिमिनेशन मेथड कशी वापरायची, हे शब्द जे आहेत त्यावरून आपण करू शकतो. गणितामध्ये सुद्धा काय करू शकतो, जेव्हा एखादं गणित विचारलं जातं तेव्हा बेसिक आपल्याला एवढं तर कळतं की नंबर्स तिथले बघून तरी कळतं की जे आता गणित दिलंय तुम्हाला त्यामध्ये असे पर्याय आहेत 5 50 65 आणि 5000. एवढं तर आपल्याला कळतं की हे फार कमी होतंय आणि हे फार जास्त होतंय, हे तर नसणार आहे उत्तर दोघं. मग या 2 पैकीच काहीतरी उत्तर असणार आहे. आता इथे फक्त तुम्ही म्हणू शकता लॉजिक, लक जे पण, किंवा सॉल्व करून मग उत्तर काढलं तर चांगलंच आहे. नसेल तर दोघांमधून एक कोणता तरी मारून द्यायचा, टुक्का लागला तर लागला, गोळी लागली तर लागली, नाही तर चुकलं. पण मग इथे तुम्ही हे लॉजिक वापरून काय करू शकता, सॉल्व करू शकता. इथे तुम्हाला काय करायचं आहे, एक्स्ट्रीम जे वाटतं हे खूपच कमी वाटतं, हे खूपच जास्त वाटतं, एलिमिनेट करून टाका. 2 आहेत, या दोघांमधून कोणतं तरी एक करा. येत असेल उत्तर तर योग्यच आहे, नसेल येत तर दोघांमधून एक करून द्या कोणतं तरी, जसं आपण जय माता दी म्हणतो, बरोबर. तर काही नाही, रिस्क घ्यावी लागते, कधी कधी घ्यावीच लागते. आणि पेपरमध्ये जर तुमचा कमी स्कोर येत असेल किंवा कमी अटेम्प्ट झाला असेल तर घ्यावीच लागणार आहे रिस्क. मी तुम्हाला म्हटलंय की सीसॅटमध्ये सुद्धा जर 80 क्वेश्चन्स आहेत तर सीसॅटमध्ये सुद्धा तुम्हाला कमीत कमी 60 प्रश्न तरी सोडवा तुम्ही, ठीक आहे. 60 प्रश्न सोडवले पाहिजे. सीसॅटमध्ये जास्तच सोडवा, 60 काही 70 तरी सोडवा. 10 प्रश्न सोडले तर ठीक आहे, पण सीसॅटमध्ये थोडं रिस्क जास्त घ्यायला लागते, कारण प्रश्न कमी आहेत पण ते तर उतार्यांचे आपण सोडवतोच. आणि इकडे सुद्धा रिझनिंगमध्ये सुद्धा थोडी घ्यायचं, रिझनिंग मॅथ्समध्ये थोडंफार घ्यायचं रिस्क फॅक्टर, काही नाही होत, कारण 1/4 नेगेटिव्ह मार्किंग आहे पुन्हा, ठीक आहे. पण फारच कमी नका सोडू की फक्त उतारेच सोडवले आणि रिझनिंग वगैरे सोडवलंच नाही, असं करू नका. रिझनिंग सुद्धा करा, ठीक आहे. नेक्स्ट, तर आता पेपर सोडवण्याचा जो क्रम आहे हा क्रम तुम्हाला जसा योग्य वाटतोय तसं तुम्ही करू शकता, वापरू शकता. म्हणजे कसं की एखाद्याचं गणित खूप स्ट्रॉंग आहे, बरोबर, एखाद्याला गणित खूप चांगलं जमतंय, तो गणित मग आधी सोडू शकतो. गणित किंवा जे तुमचं रिझनिंगचा पार्ट आहे ते आधी सोडून नंतर मग डिसिजन मेकिंग उतार्यांकडे जाऊ शकतो. पण ज्याचं गणित स्ट्रॉंग नाहीये त्याने काय करा, गणित शेवटी सोडवा. कारण आपण मग गणित सोडवण्यात बसतो आणि काय होतं, वेळ जातो आपला खूप निघून गणितामध्ये, आणि त्यामुळे काय होतं, मग आपला वेळ जातो, आपल्याला उतारायला वेळ पुरत नाही. सो डिसिजन मेकिंग उतारे जे आहेत हे तुम्ही काय करायचे आहेत, मग त्या केसमध्ये जेव्हा गणित तुम्हाला येतच नाही त्या केसमध्ये तुम्हाला डिसिजन मेकिंग उतारे काय करायचे आहेत, आधी सोडवायचे आहेत. पण मोस्टली आयडियली लोक उतारे सोडवतात आधी. सो तुमच्यावर डिपेंड आहे तुमचं गणित किती स्ट्रॉंग आहे, ठीक आहे, तुम्हाला किती त्यात कॉन्फिडन्स आहे, किती पटकन होतंय सोडून. आणि डिसिजन मेकिंग हे आजचे मार्क्स असतात, कधीही हे प्रश्न सोडून देऊ नका की नाही मला येत नाही म्हणून सोडून दिले. तिथे ऑब्व्हियसली नेगेटिव्ह मार्किंग नसते, ते प्रश्न काही नेगेटिव्ह होत नाही, त्याचे मार्क्स जर आले 0 येतात, नाहीतर 1 1.5 किंवा 2.5, बरोबर.
तर ते हातचे मार्क्स आहेत. जरी वेळ नसेल शेवटी तुम्हाला पुरला तरी सुद्धा काय करून द्यायचे, नुसते पर्याय बघायचे, कोणता आपल्याला चांगला पर्याय योग्य वाटतोय तो आपण विदाऊट वाचता सुद्धा काय करू शकतो, पॅसेज विदाऊट वाचता सुद्धा आपण सिलेक्ट करू शकतो. आणि वेळ असेल तर ऑब्व्हियसली नीट प्रश्न वाचा आणि पॅसेज वाचा आणि जे डिसिजन मेकिंगचा ऑप्शन आहे ते सिलेक्ट करा, कारण अडीच हे जे मार्क्स आहेत ते आपल्यासाठी फायद्याचे आहेत. 5 प्रश्न असतात, 12.5 मार्क जे आहेत ते आपल्याला इथे मिळतात, बरोबर. आणि ते खूप महत्त्वाचे मार्क्स असतात, स्कोर याने आपला वाढतो. सो हे जे आहे ते कधी सोडायचं नाही डिसिजन मेकिंग, आणि योग्यरित्या सोडवायचं, ठीक आहे. शेवटी ठेवलं तरी चालेल, शेवटी ठेवा, पण उत्तर ह्याचं काढा, कारण हे हातचे मार्क्स आहे. जेव्हा तुम्हाला दिसतंय की गणित फार टफ आहे, डिसिजन मेकिंगकडे जा, डिसिजन मेकिंग सोडून घ्या आधी आणि मग गणिताकडे या, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सीसॅटचा पेपर जो आहे तो या पद्धतीने सोडवायचा आहे. ते सुद्धा तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये जे येतंय, शेवटी वेळ उरलाय, जे नाही आलंय ते सोडवायला घ्या, ट्राय करा, एलिमिनेशन मेथड वापरा किंवा मग अंदाज लावा, पण उत्तरं लिहा, कारण एक अटेम्प्ट चांगला झाला पाहिजे आपला सीसॅटमध्ये सुद्धा. थोडंफार सोडा, जास्त नका सोडू, कारण चांगलं जर आलेच उत्तरं तर 2.5 मार्क आहेत, सो चांगला स्कोर होतो, ठीक आहे. वेळ तुम्हाला म्हटलं 2 तासाचा असतो, प्रश्न असतात 80-200 मार्क्स असतात आणि प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 1.5 मिनिटाचा वेळ मिळतो. पॅसेज जे आहे ते वाचण्यामध्ये फार 7 मिनिटं ते 10 मिनिटं खूप मोठा पॅसेज असेल तर, पण मोस्टली 7 मिनिटामध्ये पॅसेज वाचून झालं पाहिजे. आता हे पॅसेजचं कसं होतं, ॲक्च्युली प्रॅक्टिसमधून होत असतं, तुम्ही पेपरच्या आधी किती प्रॅक्टिस केलेली आहे यावर तुमचे पॅसेज अवलंबून आहेत. सो काही काळजी न करता शांतपणे पेपर जर सोडवला तर नाही येत असलं तरी सुद्धा एखादं उत्तर आपलं बरोबर येऊन जातं, पण आपण जर मेंटली हायपर असलो तर आपलं जे बरोबर असतं ते सुद्धा चुकीचं होऊन जातं. पेपर झाल्यावर आपल्याला कळतं की अरे हे तर मला येत होतं, मी सोडवलं नाही, किंवा अरे हे तर इतकं सोपं होतं, किंवा मी तर ह्याचं गोल ह्यालाच केलं. हे नाही करायचं, ठीक आहे. गोल जे करतो आपण, गोल करतो म्हणजेच रंगवतो उत्तरं जेव्हा आन्सर कीवर, तेव्हा हे करत असताना काळजी घ्यायची. आणि काही काय करतात, पेपर जेव्हा सोडवतात 1 to 100 सगळे प्रश्न झाले, सगळे तिथे टिक करून झाले, मग शेवटी काय करायला लागतात, रंगवत बसतात 100च्या 100 गोल. हे नाही करायचं, ठीक आहे, हे कधीच नाही करायचं. काय करा, एक आयडियली काय करा, तुमचा जो पेपर असतो, बरोबर, पेपर ओपन केला, 2 पेज आपल्यासमोर ओपन राहतात, बेंचवर पेपर ठेवायचं, ज्या 2 पेजवरचे जेवढे प्रश्न आहेत, समज 6 प्रश्न आहेत, इथे 3 इथे 3 किंवा इथे 4 इथे 3, जे पण जेवढे प्रश्न या 2 पेजवर आहेत त्यांचे उत्तरं काढा आणि ते लगेच आन्सर कीवरती काय करून घ्या, ते गोल रंगवून घ्या. झालं, परत पुढचं पेज ओपन करा, पुढच्या 2 पेजवरती जे उत्तर आहेत ते मग तिथे रंगवून घ्या. सो हे करत चला, असं नका करू सगळ्यात शेवटी करायचं. शेवटी जर करणार तर असं होईल की उत्तरं सगळे आलेत आणि शेवटी वेळच उरला नाही रंगवण्यासाठी गोल, आणि झालं मग काही फायदाच नाही. सो असं करायचं नाही, ही मेथड यूज करा. पेपरच्या शेवटी रंगवू नका, पेपर चालू असतानाच आपल्याला लगेच तिथल्या तिथे करत जायचं आहे. आणि काउंट वगैरे प्रॉपर करा, किती होत आहे अटेम्प्ट, किती कमी पडताय. सो जितके कमी पडताय तितके आपल्याला थोडं ट्राय करा, मग येतंय का एलिमिनेशन मेथड वगैरे वापरून 1, 2, 3 तिसऱ्या राऊंडमध्ये ट्राय करा जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा. 1/4 नेगेटिव्ह मार्किंग आहे, सो काळजी करू नका. शांत राहा, स्टेबल राहा, प्रॉपर नाश्ता वगैरे करून जा, झोप वगैरे येऊ नका देऊ पेपरमध्ये. चॉकलेट ठेवा सोबत, चॉकलेटने थोडी एनर्जी येते, एनर्जी ड्रिंक घेऊन जाल. सो बाकी काही नाही, हे काही बेसिक गोष्टी होत्या, काही सजेशन्स तुम्हाला सांगितले की असं करा, असं करू नका. सो नक्कीच या गोष्टी तुम्ही डोक्यात ठेवल्या तर पेपर तुमचा चांगलाच जाईल, तुम्हाला जे काही अपेक्षित आहे तेच तुमच्यासोबत होईल. सो स्टेबल राहा, मधल्या ब्रेकमध्ये चांगला नाश्ता वगैरे करा, खूप अति पण नाश्ता करू नका की पेपरमध्ये दुसऱ्या सीसॅटच्या पेपरला एकदम सुन्न होऊन जाऊ, झोप येईल. हेल्दी थोडा नाश्ता घ्याल आणि एनर्जी डाऊन नका होऊन देऊ, पाणी वगैरे सोबत घेऊन जा. सेंटरला व्यवस्थित वेळेवर पोचा, तुमच्या झेरॉक्स ज्या आहेत हॉल तिकीट ID प्रूफच्या त्या विसरू नका, आणि प्रॉपर त्याच सेंटरला जा, दुसऱ्या सेंटरला जाऊ नका, थोडं लवकर निघा, बरोबर. सो वेळेवर पोचाल. सो काळजी घ्या सगळ्या गोष्टींची, ज्या तुम्हाला सांगितल्या आहेत या सर्व गोष्टी व्यवस्थित फॉलो करा, तुम्हाला नक्कीच चांगला स्कोर पेपरमध्ये येईल. आणि ज्याचा अभ्यास झालेला आहे त्याला तर काही काळजी करायची गरज नाही आहे, आणि ज्याचा अभ्यास झालेला नाही आहे त्याला सुद्धा काळजी करायची गरज नाही, कारण अभ्यास नाही झालेला तर काय होणार आहे होऊन. सो स्टेबल राहा, ठीक आहे. सो ऑल द व्हेरी बेस्ट सगळ्यांना, बेस्ट ऑफ लक. चांगला पेपर होईल, सगळ्यांसाठी चांगला पेपर जाईल, आणि पेपर झाल्यानंतर नक्कीच आपलं डिस्कशन त्या पेपरवरती असणारच आहे. सो काळजी करू नका. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त तुमच्या परीक्षा देणाऱ्या मित्रांना ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल. चलो, थँक्यू, बाय बाय अँड ऑल द बेस्ट.